या टॉप 20 हेडलाईन्स. कांद्याच्या पट्ट्यात पिंपळगाव बसवनमध्ये सभा. भारती पवार, हेमंत गोडसे यांचा प्रचार करणार. मोदींचा महाराष्ट्रात धडाका. प्रधान मोदींचा आज मुंबईमध्ये रोड शो. कल्याणमध्ये सुद्धा सभा घेणार. महायुतीच्या उमेदवारांसाठी मतं मागणार. मोदींच्या मुंबईतल्या रोड शोमुळे वाहतुकीत मोठे बदल. दुपारी 2 नंतर LBS रोड, माहुल घाटकोपरच्या वाहतुकीची माहिती घेऊनच बाहेर पडा. शरद पवार आज नाशिकच्या दौऱ्यावर. मनमाड, येवला, दिंडोरीमध्ये सभांचा धडाका. उद्धव ठाकरेंचीही संध्याकाळी नाशिकला सभा. आदित्य ठाकरेंची आज मुलुंडमध्ये. संजय दिना पाटील यांच्या प्रचारार्थ संध्याकाळी 6 वाजता सभा, तर अनिल देसाईंच्या प्रचारार्थ रात्री 8 वाजता दादरला सभा. निवडणूक आयोगाकडून चौथ्या टप्प्यातील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर. 62.2% मतदानाची झाली नोंद. बीड टॉपला राहिलं तर पुणे सगळ्यात कमी. राज्यात मागील आठवड्यापासून सुरू असलेल्या वादळामुळे दाणादाण. आता मात्र या वळव्याचं रूपांतर गारपिटीमध्ये झालं. मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भातील वायव्य भागात 15 आणि 16 मे दरम्यान गारपीट होण्याची शक्यता. पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागांना उष्णतेच्या लाटेचा इशारा. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आजपासून पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा. कुलाबा वेधशाळेमध्ये मंगळवारी 37°C तापमानाची नोंद. बुधवारी सुद्धा पारा 37°C वर जाण्याची शक्यता. नाशिकमध्ये अवकाळीच्या पावसाची शक्यता. येलो अलर्ट प्रसिद्ध. राज्यात अनेक ठिकाणी गारपिटीचाही इशारा. इस्रायलच्या हल्ल्यामध्ये गाझात निवृत्त कर्नल वैभव काळे यांचा मृत्यू. युनायटेड नेशनच्या ड्युटीवरती असताना भारताचा पहिला बळी. कांद्यावर व्यंगचित्रकार हे व्यंगचित्र साकारत मतदानाचं करतायत आवाहन. सटाण्याच्या व्यंगचित्रकार किरण मोरेंची अनोखी जनजागृती. कांदा आयात निर्यात धोरण, दुष्काळ, गारपीट आणि पीक विम्याचाही उल्लेख. राज्यातील शिक्षक पदवीधर निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली. केंद्रीय निवडणूक आयोगाची माहिती. 4 जागांसाठी 10 जूनला होणार होती निवडणूक. DHFL कंपनी संचालक धीरज वाधवानला सीबीआयकडनं अटक. 17 बँकांकडनं घेतलेल्या कर्जापैकी 34,000 कोटींच्या घोटाळ्यात अटक. सोमवारी संध्याकाळी झाली अटक. भारत नेपाळ सीमेवरती युफेनाघो या चीनी नागरिकाला अटक. पासपोर्ट नाही, तपासांती विविध देशांच्या नोटाही सापडल्या. एक मोबाईल फोनही जप्त.